अवघ्या काही दिवसांवरती आषाढी एकादश येऊन ठेपलेली आहे। जशी जशी आषाढी एकादश येते तशी तशी प्रत्येक वारकऱ्याला पंढरीची चाहूल लागते। विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याच्या रथामागे चालणारी ही 25 नंबर दिंडी, आपण ज्या ठिकाणी आहोत या 25 नंबर दिंडीतील काही वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। गजेराम महाराज नाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही दिंडी माणिकगिरीजी महाराज गडगडसांगवी येथील यांच्यानंतर या पालखीचा जो काही प्रवास आहे हा कसा सुरू आहे, कशाच्या माध्यमातून सुरू आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी वारकरी आहेत। काय सांगाल, कशी ही वारी सुरू झाली, कशा पद्धतीने आपल्या पालखीचा हा प्रवास सुरू झाला? ही पालखी वारी म्हणत माणगिरीजी महाराज आमळी पर्वत गडगडसांगवी यांनी सुरू की 21 वर्षापूर्वी सुरू केली। त्यांच्या निर्वाणानंतर मग आपले गजेराम महाराज नाठे यांनी पुढे आजपर्यंत ही चालू ठेवली आहे। कशा पद्धतीने हिचा प्रवास आहे? पहिले जेव्हा तुम्ही ही चालू केली महाराज गेल्यानंतर किती लोक होते, आज हा किती जनसमुदाय आपल्या या ठिकाणी जोडला गेलाय? महाराज गेल्यानंतर 200 लोक होते साधारणतः, आणि आज जवळजवळ 500 लोक आहेत वारीत। आणि अगदी त्याचं नियोजन आम्ही 1 महिनाभर अगोदर सर्व ठिकाणांना भेट देऊन जे लोक पंक्ती देणार आहेत जागेची पाहणी करणं हे 1 महिना अगोदरपासून त्याचं नियोजन आम्ही करतो आणि मग त्याच्याप्रमाणे हे करून वाटचाल पुढे आमची चालते। मग वारकऱ्यांशी तुमचा संवाद कसा होता? आता तुम्ही 500 वारकरी घेऊन चालतायत, कशा प्रकारे हा संवाद केला जातो, कशा प्रकारे ते तुमच्याकडे येतात? वारकरी आहे ना प्रत्येक दिंडीत जातात, चौकशी करतात, कशी कुठं काय व्यवस्था आहे काय नाही, राहण्याची सोय कशी आहे, जेवणाची सोय कशी आहे, सगळ्या वारकरी चौकशी करतात। आणि जिथं वारकऱ्यांना चांगलं वाटेल, आणि आमचं हे चांगलं आहे, राहण्याची जेवणाची याची सगळी व्यवस्था चांगली आहे, वारकऱ्यांना सोयीस्कर, त्याच्यामुळे इकडे वारकरी जास्त येतात। आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे। तुम्ही आज गेल्या 27 दिवस म्हणजे 20 दिवसांपासून प्रवास करतायत, आपला संपूर्ण प्रवास 27 दिवसाचा आहे। काय भावना आहेत? पंढरपूर एकदम जवळ आलं आहे, आज सोलापूर जिल्ह्यात आपण काल प्रवेश केला। मी वारकऱ्यांना निघून साधारणतः आता 20 दिवस होत आले आहेत। 20 दिवसापासून पांडुरंगाला भेटीची वारकऱ्यांच्या मनात जी अपेक्षा आहे ती जसं पंढरपूर जवळ येईल तसं ती जास्त उत्कंठावर्धक होऊ राहिली, आणि लोक कधी आपण पांडुरंगाला भेटू अशी वारकऱ्यांच्या मनात अपेक्षा आहे। नक्कीच कधी आपल्या पांडुरंगाला भेटू, आणि त्याच्या भेटीची आस घेऊन निघालेला हा वारकरी अगदी 4-5 दिवसामध्येच या भूवैकुंठ पंढरपुरात दाखल होईल। आणि वारकऱ्यांची त्यांची ही शेवटचं दान हेच मागतात ते, की ह्याची दानं देगा देवा तुझा विसर न व्हावा। यानुसार दरवर्षी ते मैलोनमैलचा प्रवास करून ही वारी जोपर्यंत त्यांच्या श्वासाश्वास असेपर्यंत ही वारी त्यांची यापुढे देखील कंटिन्यू अशीच चालू राहील।